स्वातंत्र्य दिनानिमित्त आज म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या एक दिन अगोदर जे आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांची रॅली आयोजित करण्यात आली आहे. तिरंगा रॅली असणार आहे आणि यासाठी आपण बघू शकतो की पोलिसांचा किती मोठा तगडा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. या ठिकाणी महानगरपालिकेचे कर्मचारी असतील, पोलीस कर्मचारी असतील, स्वयंसुरक्षा रक्षक असतील, त्याचप्रमाणे रॅपिड ऍक्शन फोर्स जे आहे आणि ऍक्शन फोर्स सुद्धा पोलिसांची तैनात करण्यात आलेली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या संभाजी पेठ येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून जे आहे रॅली जी आहे ती क्रांती चौकापर्यंत पोहोचणार आहे आणि संपूर्ण मार्गावरती पोलिसांनी तगडा बंदोबस्त केलेला आहे. शहरामध्ये अनेक ठिकाणी जे आहे हे वाहतुकीसाठी रस्ते जे आहेत हे देखील बंद सध्या ठेवण्यात आलेले आहेत. आपण बघू शकतो की या ठिकाणावरून निराला बाजार परिसर असेल तिथपर्यंत जाणारा एसबीचा रस्ता असेल हा देखील बंद ठेवण्यात आलेला आहे आणि याच पॉईंट पासून फडणवीस थोड्या वेळामध्ये ही रॅलीला जे आहे ती सुरुवात करेल. जंगी तयारी या रॅलीची गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. तर या निमित्त महानगरपालिकेतर्फे जवळजवळ 60,000 तिरंगा झेंडे देखील नागरिकांना वाटप करण्यात येणार आहे. हर घर तिरंगा घर घर तिरंगा या मोहिमेअंतर्गत. आणि आता इथं विद्यार्थी त्याचप्रमाणे जे आहेत आपल्याला बघायला मिळते. पण या ठिकाणी आपण बघू शकतो की चहू बाजूंनी शहराच्या या मुख्य परिसरामधील येणारे रस्ते जे आहेत ते बंद करण्यात आलेले आहेत आणि काटेकोर अशी सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे. तर देवेंद्र फडणवीस आता याच मार्गाने जो छत्रपती संभाजीनगर मधला मुख्य रस्ता आहे या मार्गाने पुढे प्रस्थान करतील आणि यासाठी आता ही तयारी देखील करण्यात आलेली आहे. आपण या ठिकाणी बघतोय की पोलीस सुरक्षा किती मोठ्या प्रमाणामध्ये तैनात करण्यात आलेली आहे. उद्या मोठ्या घडामोडी असणार आहेत. अभिजित दिपके देखील संभाजीनगरमध्ये आहेत आणि ते उद्या आपल्या मूळ गावी जाणार आहेत. आज फडणवीस शहरामध्ये आहेत आणि तिरंगा रॅलीनंतर ते सभेला देखील या ठिकाणी संबोधित करणार आहेत. क्रांती चौक पर्यंत ही संपूर्ण तिरंगा रॅली असणार आहे. या तिरंगा रॅलीचा आपण मार्ग बघू शकतो. या ठिकाणी आता सध्या गिरीश महाजन आलेले आहेत, भाजपचे मंत्री अतुल सावे आलेले आहेत. जवळजवळ 3 ते 4 मंत्री सुद्धा मंत्रिमंडळातील सावे यांच्या सोबत या रॅलीमध्ये असणार आहेत. आपण या ठिकाणी आता बॅरिगेटिंग केलेली बघू शकतो. पोलिसांच्या गाड्या ज्या आहेत त्या देखील बघू शकतो. आपण बघतोय कशा पद्धतीने या ठिकाणी तयारी करण्यात आलेली आहे. आपण आणि हा जो बदलाव पॅच आहे या ठिकाणी गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. माननीय आमदार महोदय सर्व राहणार आहे या चौकामध्ये. थँक्यू. उपोषणाच्या वेळेस अनेक वेळा तुम्ही येऊन मध्यस्थीची भूमिका निभावलेली आहे उपोषण सोडण्यामध्ये किंवा मागण्यासंदर्भात तुम्ही देखील केलं. मात्र आता कुठेतरी पुन्हा एकदा त्यांनी इशारा दिलेला आहे की आम्ही पुन्हा एकदा उपोषण 29 तारखेला मुंबईला ते येणार म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. मला वाटतं अजून त्याच्याशी बोलणं सुरू आहे. आमचे विखे पाटील साहेब आहेत, त्या समितीचे अध्यक्ष आहे, मी त्या समितीमध्ये सदस्य आहे, पण ते स्वतः ते बोलतायत. मला वाटतं चर्चेअंती काहीतरी मार्ग निघेल. ज्याने ज्याने आतापर्यंत मध्यस्थी केले ते सगळेच होरपळले. तुम्ही सुद्धा अनुभव घेतलाय, आता विखे पाटील घेत आहेत. ते होरपळायचा विषय नाही, शेवटी चर्चा असते. चर्चेशिवाय आता मागच्या वेळेला इतक्या वेळा ते मुंबईला आले, उपोषणाला बसले, पण चर्चेअंतीच मार्ग निघत असतो ना. इतक्या वर्षाला चाललेलं ते हळूहळू पण पुढे सरकतोय. एक एक मागण्या त्यांच्या पूर्ण होत आहेत, आपणही बघितलं असेल. अन्यथा यापूर्वी कधीही कुणीही कुठल्याही सरकारने, काँग्रेसच्या सरकारने किंवा दुसऱ्या सरकारने त्यांची दखल घेतलेली नव्हती. पण माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले तेव्हापासून आपण बघितलं असेल आरक्षण देवेंद्रजीनेच दिलं त्यावेळेला. आता दुर्दैवाने उद्धवजी मुख्यमंत्री झाले ते सुप्रीम कोर्टावर फेटाळलं गेलं लक्ष न दिल्यामुळे. आणि म्हणून मला असं वाटतं की जे जे काय असेल त्या बाबतीत आम्ही सगळे पॉझिटिव्ह आहोत. मुख्यमंत्री महोदय, आमचं सरकार, शिंदेसाहेब असतील, सगळे या ठिकाणी पॉझिटिव्ह आहेत. आणि अनेक योजना ज्या ओबीसींना लागू आहेत, शैक्षणिक असतील, आर्थिक असतील, त्या सगळ्या आता आपण मराठा बांधवांना सुद्धा लागू केलेल्या आहेत, युवकांना सुद्धा लागू केलेल्या आहेत. म्हणून मला असं वाटतं की आता एक एक पाऊल पण पुढे सरकतो आहे, यातूनही मार्ग निघेल. बावनकुळेंवरती जरांगे पाटलांनी जी टीका केली व्याख्यात, त्याच्यावरून म्हणजे मोठ्या प्रमाणात वादविवाद होत आहे. मला वाटतं आपली मागणी समाजासाठी आहे, आपली मागणी लोकांसाठी आहे. काही हरकत नाही, ती असलीच पाहिजे, असावी. लोकशाहीमध्ये आपल्याला अधिकार आहे, पण वैयक्तिक कोणी कोणावर टीका करू नये आणि व्यंगात्मक अजिबात करू नये, मला असं वाटतं. तर भावनिक प्रतिक्रिया यावरती बावनकुळे यांनी दिली होती. मला वाटतं झाले असं आज जरांगे म्हटल्या नाही, रडकुटी झाले, पण मला असं वाटतं आपण कोणी बोलू नये एकमेकांना.
लोकशाही हे आपल्याला सगळ्यांना अधिकार आहे आपल्या मागण्या मांडण्याचा, आंदोलन करायचा, उपोषण करण्याचा सगळा अधिकार आहे. पण मला असं वाटतं यातच बरं आहे, कारण हे महाराष्ट्रामध्ये आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो, आणि त्यामध्ये अशा पद्धतीने टीका टिप्पणी करू नये अशी माझी जरांगे पाटलांना सुद्धा विनंती आहे. त्या ठिकाणी आपण बघितलं की आता गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि काही वेळामध्ये आता या रॅलीला जे आहे ही सुरुवात होणार आहे. तिरंगा यात्रेनिमित्त आपण सर्व या ठिकाणी आलेलो आहोत. तिरंगा यात्रा जरांगे आणि बावनकुळे यांच्या वादावर देखील आता गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली. या ठिकाणचा जो पोलीस बंदोबस्त आहे हा देखील आपण त्यापूर्वी बघू शकतो. अशाच पद्धतीची सुरक्षा व्यवस्था शहरातील चौकामध्ये या निमित्त करण्यात आलेली आहे आणि कुठल्याही प्रकारची अनुचित प्रकार किंवा घटना घडू नये याची दक्षता देखील आता पोलीस आणि प्रशासन घेत आहे. लोकमतसाठी अमेय पाठक, छत्रपती संभाजीनगर. आपण सर्व